आमच्या पांडुरंगाला नतमस्तक होतो आणि माडेश्वरीस नतमस्तक होतो. चावता महाराज नतमस्तक होतो. ज्या देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब, या राज्याचे नेते मोठे दादा खासदार साहेब व ज्यांनी म्हणून या निवडणुकीमध्ये साथ दिली ते माझे सर्व नेते मंडळी, सर्व सहकारी आणि गेले 2 वर्ष मंगळवेढ्यामध्ये तयारी केली आणि शेवटी फटाकड्या लावू नका जरा 2 मिनिट थांबा. लावू नको, थांब. पुढच्या लावू नका आता 2 मिनिट. नवीन लावू नको रे. गेल्या 2 वर्षामध्ये पवार साहेबांनी पंढरपूर मंगळवेढ्याची उमेदवारीचे संकेत दिले आणि 2 वर्ष माझे सर्व सहकारी, सर्व संचालक, गावगावचे आमचे सर्व मित्र सहकारी यांनी रात्रीचा दिवस करून 2 वर्ष मंगळवेढा पंढरपूरमध्ये तयारी केली आणि 3 महिन्यापूर्वी आपणच त्या ठिकाणी काही नेते मंडळींनी भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की परिवाराचे 2 आमदार होते म्हणून मी माड्याची निवडणूक लढावी. म्हणून माझ्या सर्व सहकार्यांनी देखील तसाच प्रस्ताव दिला. माड्याच्या निवडणुकीमध्ये अवघ्या 3 महिन्यामध्ये 9 ऑगस्टला निर्णय झाला क्रांतीदिनी की माड्याची निवडणूक लढायची आणि मग माड्याची निवडणूक लढत असताना 30 वर्षाची सत्ता 30,000 3 महिन्यात पाडली. 3 महिन्यात त्या ठिकाणी सत्ता पाडली. हे सगळं माळा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं करून दिलं आणि ज्या सहकार्याने रात्रीचा दिवस कधीही त्या ठिकाणी घराचं तोंड बघितलं नाही, 15 दिवस लेकराला भेटली नाही, अभिजित पाटील म्हणून प्रत्येकाच्या दारात जाऊन मत मागितलं. त्या सर्व सहकार्यांना त्याचा विजय समर्पित करतो. भले आपल्या इथं बघितलं की भल्यांनी आमदारकीचे स्वप्न बघितली. 2 वेळा पडली, पण जुळलं नाही. माझ्या निष्ठावंत सहकार्याच्या जीवावर पहिल्या झटक्यात 30,000 बाजी मारली. एका बाजूला इलेक्शन मध्ये आपण बघितलं की पांडुरंग परिवाराचे नेते मंडळाचे आमचा बबनदादाच्या पोराला पाठिंबा, विठ्ठल परिवाराचे नेते म्हणायचे आमचा बबनदादाला पाठिंबा आणि मला म्हणायचे कोण आहे तुमच्याकडे. मी सांगायचो सामान्य जनता माझ्यासोबत आहे आणि त्या जनतेला देखील मी घोषातून आवाहन केलं होतं की मला माझ्या जनतेवरती विश्वास आहे. जरी सगळे नेते का गेलेत, कशासाठी गेलेत, पुढच्या विजयी सभेत त्यांचा आकडा सुद्धा सांगतो. त्यांची काय लायकी आहे ती सुद्धा सांगतो. एक वाघ तर काय म्हणला, राजा का बेटा राजा नहीं बनेगा. अरे राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काबिल होगा वही हकदार होगा. एक म्हणला इटलच्या चेअरमनला आमदार होऊ देत नाही, मुंबईला जाऊ देत नाही, त्याच्या गावात म्हणाव गेल्या वेळेस पवार साहेबांची मत होती आणि आता पण पवार साहेबांची मत आहे ती गाडी खाल्ल्यावर वागू नको. गाडी खाल्ल्यानं गाडी खाल्ल्यासारखंच वागावं, माफ करायला जाऊ नये कुणाचं.
तुझा गावात येऊन समाचार घेणारा काळजी करू नको पट्ट्या. लय सहन केलं, लय यांचं ऐकलं, सगळी म्हणायची जरा थांबा जरा थांबा. एवढं थांबलो पण ह्यांचं काही शेपूट वाकडं ते सरळ झालं नाही. पण मला माझ्या जनतेवरती विश्वास होता आणि माझ्या मायबाप जनतेनं मला त्या ठिकाणी पोरकं होऊ दिलं नाही आणि त्या ठिकाणी या राज्यातला असा निकाल लावून दाखवला की सगळ्यात जास्त मतानं जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आमदार म्हणून निवडून दिलं.